हॅलो. दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ्यामध्ये मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि इथे जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. आजच्या दिवसातील आपण पाहतो ही दुसरी मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. एकीकडे तुम्ही पाहताय लौकिक 11 आणि त्यांना फाईट करतोय अनुष्का 11. टॉस जिंकलाय लौकिक 11 या टीमनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आणि अंपायर सांगतात की व्हाईट बॉल. अव्वंतरने मात्र सुरुवात झाली आहे. मागचे मॅच खऱ्या अर्थानं पराजित झालेत. या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. विजयाच्या शोधामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते लौकिक 11 ही टीम. हा फटका चांगला आहे. यावेळी स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. हेमंतच्या बॅट मधून आला हा दर्जेदार षटकार. पहिला चेंडू आपण पाहतोय अव्वंतराला, त्यानंतर मात्र हेमंतच्या बॅटमधून आज षटकार आलाय. दोन्ही टीम मात्र एक एक पराजय त्यांच्या वाट्याला आलाय आणि इथून मात्र विजयाच्या शोधामध्ये दोन्ही टीम मध्ये ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतीये. हा फटका मिस टायमिंग फसलाय. एसटी रक्षक तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीये. छेलीतून ड्रॉप झालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मिस टायमिंग होता, खऱ्या अर्थानं हवेमध्ये होता बराच काळ चेंडू. कोणताही क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी नव्हता. अगदी नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथून आपण पाहतोय कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. 7 धाव फलकावरती आपण पाहतोय. हा लोअर फुलटॉस ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. फ्लिक केलाय चेंडूला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला. एकच धाव कंप्लीट केली जाईल. संयम शांत क्रिकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. हेमंत गुरव यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बराचसा क्रिकेटचा अनुभव आहे. अगदी लेजंड क्रिकेटर आहेत, अनुभवी क्रिकेटर. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं तो अनुभव दाखवणं देखील गरजेचं आहे. कारण की पहिली मॅच पराभवाला सामोरं जावं लागलंय. इथून मात्र विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर आपला चांगला खेळ होणं खूप गरजेचं आहे. या टीमचं कॅप्टन या टीमला लीड करतायत. या टीमची संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती आहे आणि इथून मात्र जबाबदारीने मैदानामध्ये कामगिरी हातलावी लागेल. गोलंदाजीसाठी पुनश्च आपण पाहतोय रिहान. आणि चांगली गोलंदाजी रिहानची आपल्याला पाहायला मिळते. यावेळी कमबॅक केला तर आमचे मॉर्निंग स्टारचे सर्व प्रतिनिधी आमचे भगवानजी गायकवाड, त्यानंतर मंदार दगडे, जगदीशजी पालकर, त्यानंतर त्यांच्या समयमध्ये त्यांचे सर्व सहकारी, मी सर्वांनाच विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत. ऑन साईडला फटका काऊ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. मी सर्व आमच्या मान्यवरांना विनंती करतो, आमचे मॉर्निंग स्टारचे सर्व सहकारी यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि या स्पर्धेला एन्जॉय करायचंय. अगदी मानाचे आणि सन्मानाचे आपण इथून पाहतो ना, ही स्पर्धा या दहिवलीकरांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. देखणं आणि दर्जेदार आयोजन. ट्रॉफीज अगदी आकर्षक आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सर्वांची नजर मात्र या चमचमत्या ट्रॉफीज वरती आपल्याला पाहायला मिळतंय. आकर्षक अशा ट्रॉफीज. हा कोलोर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र एसटी रक्षकाला बीट केलाय. फ्लाइंग स्लिपला बीट करत चेंडू अगदी शेवटपर्यंत चेंडू पर्यंत धाव ठोकली आणि शेवटी मात्र चेंडूला अडवलं गेलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते जॉय. 2 रन्स, 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या. चांगलं फिल्डिंग आपण पाहतोय जॉय यांच्या माध्यमातून. ते देखील मॉर्निंग स्टारचे खऱ्या अर्थानं सहकारी आहेत. चांगली फिल्डिंग. षटक क्रमांक पहिलं इथून समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11 वरती. आमचे साथी स्कोरर रोहितजी पवार खऱ्या अर्थानं फार चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कालच्या दिवसभरामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आज ही स्पर्धा खऱ्या अर्थानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लाईव्ह कव्हरेज केली जाते. क्वालिटी आणि क्लिअरिटी सातत्यपूर्वक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ते 24 लाईव्ह
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. आमच्या अंपायर खऱ्या अर्थाने या मॅचसाठी आपण पाहतोय मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सचिन मनवे आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ओमकार जिनगिरे याला. कालचा दिवस खऱ्या अर्थानं ओमकारच्या नावावरती आपण पाहितलं. फार चांगली बॅटिंग, एक अष्टपैलू दर्जाची खऱ्या अर्थानं खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कालच्या दिवसभरामध्ये फार चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. बाळादादा धनवी यांचं देखील चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहतोय जुनेरा अनम 11 टीमचा तेजस गायकवाड, ज्याने निर्धाव षटक मात्र या दैवली प्रीमियर लीग मध्ये पहिलं निर्धाव षटक त्याच्या नावावरती राहिलं गेलं. पहिलं अर्धशतक आपण पाहतोय रवी, जो स्वामी 11 या टीमचा रवी, ज्याच्या नावावरती राहिलं गेलं. सर्वांची चांगली खेळी खऱ्या अर्थानं. यावेळी अगदी आपण पाहतोय फाईन केलेत. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. मित्रांनो, आपल्याला स्कोरर अगदी ऑफिशियल स्कोरर आहेत. तुमचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे वैयक्तिक पारितोषिक आहे त्यासाठी मात्र भरपूर महत्वाचं असतं तुमची नावं आमच्यापर्यंत येणं. हा देखील चांगला फटका यावेळी हवेमध्ये खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. बालाच्या बॅट मधून आला हा षटकार. षटकार आलाय आणि या षटकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले 21 वरती. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती रिहानची. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑफ स्टंप सोडून जाणारा चेंडू अंपायर सांगतायत दंडित करतायत, व्हाईट बॉल आहे. आणि इथून जर पाहायला गेलं तर लाईन चेक केल्यानंतर मात्र अंपायर सांगतात व्हाईट बॉल. अव्वंतर धाव आली 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली अंपायरिंग आपण पाहतोय सचिनजी मनवे त्यानंतर ओमकार यांच्या माध्यमातून या मॅच साठी आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतीये. आमचे ऑफिशियल पंच खऱ्या अर्थानं अविनाश टेंबे सर, त्यानंतर दत्तात्रय कडव सर. कालच्या दिवसभरामध्ये त्यांची अंपायरिंग आपण पाहितली होती. आणखीन एक चांगला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र चुकी घडली जाते. कॅच ड्रॉप झाली आहे, परंतु चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला षटकार. थँक्यू. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. चांगली बॅटिंग आता बाळाच्या खऱ्या अर्थानं बॅट मधनं. आणखीन एक लोअर फुलटॉस फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. इथे मात्र झेल सुटलाय. फिल्डिंग थोडीशी खराब आपण पाहतोय ना फिल्डिंग करणाऱ्या लौकिक टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतीये. टॉस जिंकून खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय थोडासा कुठेतरी अंगलोट येतोय की काय असंच आता मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 30 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोड साखळी खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुनश्च आपण पाहतोय थोडस दूरवर ठेवण्याचा प्रयत्न. अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. अजून एक अव्वंतर धाव येते.
31 धावा धावफलकावरती, दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. हा देखील फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक झेल ड्रॉप. आता गोलंदाज खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी करतायत, परंतु त्याला साथ देखील क्षेत्ररक्षकाची असणं खूप गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की एक एक झेल खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि तुमच्या टीमला बॅकफूट वरती घेऊन जातोय. खऱ्या अर्थानं बाला या फलंदाजाला अगदी भरपूरदा जीवदान देण्यात आलं आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय मोठे फटके देखील येत आहेत. चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत. चांगली बॅटिंग साकारतोय बाला हा फलंदाज. आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय हेमंत या टीमचा कॅप्टन आहे, ज्याच्या बॅटमधून एक षटकार, एक सिंगल आणि एक दुहेरी धाव आली आहे. हा कमी गतीनं चेंडू टाकला होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूरवरचा चेंडू, आणि तो आलाय निर्धाव. षटक क्रमांक दुसरा इथून समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 32 धावा धावफलकावरती. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते अनुष्का 11 ही टीम विजयाच्या शोधामध्ये आहे. आणि अगदी आपण पाहायला गेलं तर 16च्या सरासरीनं अगदी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय आता लौकिक 11 टीमचा कर्णधार खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आलाय विकी. मागच्या मॅच मध्ये 2 विमर या गोलंदाजानं फेकलं होतं. संपूर्ण जबाबदारी या टीमची या गोलंदाजावरती आहे. यावेळी देखील फुल टॉस, अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, परंतु अडवणं कठीण. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. तर निश्चितच चौकार आला आणि चौकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36 वरती. आणि बाला रणदिवे यांच्यासाठी पारितोषिक आलंय लगातारचे 3 षटकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी पराग शिंदे कॉर्नरचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. हा चांगला चेंडू खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय, अगदी पडल्यानंतर आतमध्ये आला. डॉट बॉल आलाय. अंपायर कडे अपील जरूर केली जाते, परंतु अंपायर सांगतायत की अगदी लेग स्टंप मात्र सोडून जाणारा चेंडू होता. आणि इथे आपण पाहतोय नॉट आउट दिलाय. आणि विकी गुंजाल साठी देखील पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी पराग शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. हा फटका देखील चांगला आहे, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. सिंगल धाव घेतली आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती आलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय धावसंख्याचा जर विचार करायला गेलो तर इथून धावसंख्या जाऊन पोहोचले 37 वरती. बॅक टू द बॉलर. अप्रतिम क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विकी गुंजाल एक गुणवान खेळाडू आहे, खऱ्या अर्थानं गुणवंत खेळाडू आहे. आणि खऱ्या अर्थानं आता तशी कामगिरी मैदानामध्ये त्याला देखील करावी लागेल, कारण की लौकिक 11 टीमचं संपूर्ण जबाबदारी या खेळाडूवरती आहे. समोर तेवढ्या साक्तीचा
लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय हेमंत गुरव, ज्याच्याकडे क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे आणि ती अनुभवाची शिजोरी घेऊन खऱ्या अर्थानं मैदानामध्ये उतरलाय. कॅप्टन इनिंग खऱ्या अर्थानं आतापर्यंत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. झालेली संघाची धावसंख्या आपण पाहतोय 38 वरती. चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं इथून बिल्डअप झाली आहे टीम अनुष्का 11 साठी. चांगली पार्टनरशिप उभारली गेली आहे बाला आणि हेमंत या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हा देखील वेगवान चेंडू होता, स्लॉट मध्ये आला नाहीये, व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. इथून मात्र पाहतोय आपण डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं देखील इथून समाप्त झालंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय संघाची झालेली एकंदरीत धावसंख्या 38. आणि हेमंत गुरव खऱ्या अर्थानं 7 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती खेळतोय. खऱ्या अर्थानं हेमंत गुरव यांना देखील माहिती आहे की बालाच्या बॅटमधून रन्स येतात, अशा वेळी मात्र त्यांना स्ट्राईकवर आणण्याचं सातत्यपूर्वक काम करतायत. आणि मात्र बाला देखील मोठे फटके खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी मात्र खेचून आणतात आणि चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल केली गेली आहे अनुष्का 11 या टीमनं. 3 षटकांमध्ये तब्बल आपण पाहतोय 38 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4थं षटक आता प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजीसाठी आले गोलंदाज किरण देशमुख गोलंदाजीसाठी आलेत. हे देखील अनुभवी गोलंदाज आहेत. आता दोन्ही अगदी जर पाहायला गेलं तर आमनी सामनी दोन्ही अनुभवी आहेत आणि आता कोणता अनुभव मात्र कोणाच्या कामी येणार आता हे पाहावं लागेल. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू अंपायर सांगतायत व्हाईट बॉल. अव्वंतर चेंडू आलाय. किरण देशमुख गोलंदाजीसाठी आलेत. बरेच क्रिकेटचा अनुभव खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे देखील आहे. त्या अनुभवाच्या जोरावरती आता मात्र गोलंदाजी करावी लागेल. कित्येक सामन्यांमध्ये मात्र चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि इथून डॉट बॉल आपण पाहतोय. थोडस दूरवरचा चेंडू आणि इथून निर्धाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता 4थ्या षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव आला. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु त्याच्यावरती चांगला फटका. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय षटकार. 45 धावा धावफलकावरती. 45 धावा धावफलकावरती आपण पाहतो या षटकाराच्या साह्यानं. आणखीन एक जबरदस्त फटका, त्याच्यावरती देखील ठोकलाय षटकार.
51 धावा. संघाचा अर्धशतक इथून मात्र कंप्लीट झाल्या अनुष्का 11 या टीमचं. हा देखील मोठा फटका स्लॉट मध्ये होता, त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. सीम आणखीन एक चांगला फटका, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र खोदून काढलाय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. वाईडिश लॉंगॉनला एकच धाव मिळेल. 58 धावा. 4 षटकाची समाप्ती झाली आहे विदाऊट लॉस. 58 धावा. चांगली पार्टनरशिप 58 धावांची आपल्याला पाहायला मिळतीये दोन्ही बॅटरमध्ये. खऱ्या अर्थानं वैयक्तिक जर की दोन्ही फलंदाजाचा विचार करायला गेलो, हेमंत गुरव 13 चेंडू आणि 29 धाब्यांवरती वैयक्तिक मात्र बॅटिंग करतोय. आधी बाला आपण पाहतोय 11 चेंडूंमध्ये 25 धाब्यांवरती. चांगली बॅटिंग, चांगली इनिंग मात्र आपल्या टीमसाठी. आता खऱ्या अर्थानं विजयाच्या लक्ष्याकडे खऱ्या अर्थानं वाटचाल जर करायची असेल तर हेमंत गुरवला देखील माहिती आहे या टीमला लीड करतोय आणि मला इथून चांगली कामगिरी करायची आहे. त्यासाठी मात्र मैदानामध्ये 100% कमिटमेंट खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून दिली जाते. चांगली बॅटिंग साकारतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन. कॅप्टन नॉक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. विकी गुंजाल तर दुसरीकडे आपण पाहतो हेमंत गुरव. हे बॅटल आता खऱ्या अर्थानं पाहण्यासारखं असणार आहे. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अगदी वेगवान चेंडू होता, व्हेरिएशन होती या चेंडूमध्ये. पडल्यानंतर थोडस चेंडूने हरकत देखील केली. डॉट बॉल आला. चांगलं बॅटल आता मैदानामध्ये शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. यावेळी पाठीमागच्या बाजूने स्कूप करायचा होता, फटका फसला गेला. इथे मात्र डोक्याला हात लावलाय. हाता मात्र चुकी झाली आहे मैदानामध्ये. दुसरा चेंडू निर्धाव आला. धावसंख्या आता थांबवली गेली आहे. आपण पाहतोय धावसंख्या 58च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हेमंत, आम्हाला बाळादा दनवी सांगतायत मॅक्सिवल येतो आमच्या टीमचा आणि तशी आता कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल. हा फुलटॉस बॅटीला स्पर्श करून लॉंग स्टॉप रिजन मध्ये अंपायर सांगतायत नो बॉल. संख्या जाऊन पोहोचली आहे 63. हा चांगला फटका अगदी आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी. आलाय चौकार. ती गोलंदाज हवी. त्यानंतर मात्र आपण पाहतोय दुसऱ्या 2 चेंडूंवरती फलंदाज हवी आणि पुनश्च गोलंदाजानं कमबॅक केलाय विकी गुंजाल. इथे मात्र व्हेरिएशन आणली गोलंदाजीमध्ये, परंतु त्याच्यावरती आलाय हा 1 टप्प्या अखेरचा चौकार. आपण पाहताय शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असेल. 71 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 71 धावा धावफलकावरती हेमंत गुरव अप्रतिम बॅटिंग मात्र आता मैदानामध्ये साकारतोय आपल्या टीम साठी. आणखीन एक चांगला फटका यावेळी हेलिकॉप्टर उडवलाय. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती देखील ठोकलाय. हा दर्जेदार क्वालिटी दर्शवणारा षटकार.
त्यासाठी टीमचे पुरस्कर्ते ना टीमचे पुरस्कर्ते आलोक यांच्याकडून हेमंत गुरव यांच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेत. संघाची एकंदरीत झालेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 चेंडू आणि 47 धावांची विस्फोटक माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. हेमंत गुरव या टीमचा कॅप्टन. 77 धावा झाल्यात आणि 78 धावांची आता इथून आवश्यकता असेल ती टीम लौकिक 11 ला. दहिवली गावातील क्रिकेट संघाचा आयोजक सारा गाव हा पहिल्या वर्षाचा खेळ क्रिकेट साऱ्यांच्या यो हर्षाचा. हे आली 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 दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग, आली दहिवली प्रीमियर लीग. आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक कराल तेवढं कमी आहे. फार चांगली संकल्पना ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय गेले 4 वर्ष आपल्याला पाहायला मिळते. येथील अगदी तळागाळातील या परिसरामधील छोट्यातल्या छोट्या खेळाडूंचा खेळ मात्र या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती कसा बहरता येईल. तर निश्चितच आपण पाहतोय आता मात्र 78 धावांचा पाठलाग केला जाईल का याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष आपण पाहतोय. आणि त्यासाठी मात्र मैदानामध्ये दाखल झाले सलामीची जोड सगळे आपण पाहतोय. लौकिक 11 या टीमची रिहान शेख आणि विकी गुंजाल आपण पाहतोय. तर रिहानसाठी पारितोषिक असेल. जर रियानने या सामन्यामध्ये अर्धशतक जर का झळकावलं तर प्रतीक खोत यांच्याकडून 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आणि दोन्ही बॅटरसाठी खऱ्या अर्थानं हे पारितोषिक असेल आता की जर का मुख्य व्यासपीठावरती जर षटकार ठोकला जिथे आमचे समीर दाबणे शेठ बसलेत त्या ठिकाणी जर का षटकार आला तर मात्र 500 रुपयाचे कॅश प्राइज सचिन मनवे यांच्याकडनं असेल. मॅचला होती सुरुवात. नेक्स्ट मॅच साठी खोत दाबा टीमचे संघनायक आणि शरद भाऊ फाउंडेशन टीमचे संघनायक टॉस साठी या. नेक्स्ट मॅच खोत दाबा टीमचे
संघनायक आणि शरद भाऊ फाउंडेशन टीमचे संघनायक टॉससाठी यायचे टॉस बॉक्स मध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाली. 78 धावांचं टार्गेट आहे, भलं मोठं टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये देखील जर पाहायला गेलं हे टार्गेट मात्र चेस करत असताना आपण पाहतोय लौकिक 11 टीमची थोडीशी दमछाक आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. परंतु आता या मॅच मध्ये जर विजय हवा असेल तर या धावसंख्येचा पाठलाग करावाच लागेल. इथून चांगली कामगिरी तुमची या मॅच मध्ये होणं खूप गरजेचं असेल, कारण की जो विश्वास तुमच्या संघ मालकाने संघ नायकाने तुमच्यावरती ठेवलाय. पहिला चेंडू फटका फसलाय, एसटी रक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल देऊन बसलाय. पहिल्या चेंडूवरती या मॅच मधील गोल्डन विकेट विकी गुंजाल बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती पहिली गोल्डन विकेट विकी गुंजालला मात्र बागारी फिरावं लागतंय. पहिल्या चेंडूवरती कॅप्टनला मग खऱ्या अर्थानं बाद केलाय. आपण पाहतोय ज्या प्रकारे हेमंत गुरवने विकीवरती जो शेवटचा षटकार लगावला होता त्याच प्रकारचा फटका विकीला देखील सजवायचा होता. त्याच्यामध्ये थोडस अपयश आलं आणि खऱ्या अर्थानं तिथून बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. आपण पाहतोय प्रवीण डावकरे आताचा फलंदाज. त्याच्या विरोधामध्ये आपण पाहतोय डावकरे त्याचा गोलंदाज हेमंत गुरव. हा चेंडू मात्र थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतोय. अव्वंतर चेंडू आलाय. अव्वंतरने मात्र आता अकाउंट ओपन केलं जातं आपल्या टीमचं. एक धाव धावफलकामध्ये लागली जाईल. आता लेफ्टी बॅटर समोर लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. कमी गतीनं हा चेंडू फेकला होता. अगदी आपण पाहतोय स्कोअर ऑफ द विकेट शॉर्ट स्कोअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल धाव घेतली आहे. 2 धावा धावफलकामध्ये. 78 धावांचा पाठलाग करायचा असेल तर आता इथून जास्तीत जास्त स्ट्राईक मी तर म्हणेन शाबुद्दीनकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण की शाबुद्दीनचा विचार करायला गेलो तर एक हार्ड रियान खऱ्या अर्थानं आता इथून चांगली कामगिरी रियानला देखील करावी लागेल. हा फटका बॅकफुटला येऊन अगदी आपण पाहतोय गलीमधून चेंडू काढलाय. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 क्षेत्ररक्षणच्या अगदी मधून हा चेंडू काढला होता, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक अगदी डीप पर्यंत गेला आणि तिथं मात्र चेंडूची अडवणी केली. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबेने आता धावफलक आपण पाहतोय 4 वरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती आहे. श्लोक 11 टीमचा आपण पाहतोय कर्णधार पहिलं षटक खऱ्या अर्थानं हाताळण्यासाठी आलाय. हेमंत गुरव. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. आणखीन एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस पडल्यानंतर थोडंसं वलन घेतलं. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. जो पॉवर P1चं पहिलं षटक आहे, जबाबदारी आहे षटकाची आणि स्वतःच्या खांद्यावरती कर्णधाराने जबाबदारी घेतली आहे आणि त्या जबाबदारीला साजेशी अशी कामगिरी देखील मैदानामध्ये राहिली आहे ती हेमंत गुरवची. चांगली कामगिरी. हा फटका चांगला आहे. यावेळी बॅट मधून मधुर आवाज आलाय. चेंडू थांबणार नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय रियानच्या बॅट मधून षटकार. रिहाननं एक षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय.
हेमनवरती आक्रमण केली आहे. 78 धावांचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच साठी खोत दाबा आणि शरद भाऊ फाउंडेशन दोन्ही टीमचे कर्णधार. हा कमी गतीने टाकला होता, त्याला पिक केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. एक्स्ट्रा कव्हरला आणखीन एक ठोकलाय. दर्जेदार षटकार. कर्णधार ऋषभ लाड. टॉस साठी या आपण. दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी यायचे. चला खोत दाबा टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहे. ऋषभ तर आमचे आनंदजी नागतिलक यांच्या हास्य मात्र या दोन टीम मध्ये टॉस केला जाईल. खऱ्या अर्थानं भरपूर सारी मेहनत या प्रीमियर लीग मध्ये त्यांची देखील राहिली आहे. आज मात्र डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये देखील ते पाहायला मिळतील. काल देखील त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि काल त्यांची टीम देखील क्वालिफाय झाली आहे आणि आज आपण पाहतोय डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहते जाऊन पोहोचले 16 वरती. भरपूर साऱ्यांची मेहनत आणि सर्वांच्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आज आपण पाहतो या बामच्या मळ्यामध्ये. दहिवली प्रीमियर लीग 2024 पर्व 4. सर्वांच्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं साकार झालेली दहिवली प्रीमियर लीग 4थ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थानं पदार्पण केलंय. या स्पर्धेनं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी आयोजन तेवढ्या ताकदीचं आहे आणि नियोजन देखील. यावेळी डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. अगदी एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक धाव कंप्लीट झाली. 18 धावा धाव फलकावरती. रिहानने जर का 3 षटकार लगावले दोन्ही बॅटर साठी असेल. 3 षटकार जर का लगावले सतरा धावा धाव फलकावरती. 3 षटकारांसाठी सलगच्या 3 षटकारांसाठी मंदारजी दगडे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सलगचे 3 षटकार बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं जर आले षटकारांचे हॅट्रिक तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज मंदार दगडे यांच्याकडून. हा फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे बनेल दर्शक. वाईडिश लॉंग ऑन ला आलाय. रिहानच्या बॅट मधून हा षटकार. हा सलगचा 3रा षटकार आलाय रिहानच्या बॅट मधून. षटकारांची हॅट्रिक इथून कंप्लीट झाली आहे. षटकारांची हॅट्रिक इथून कंप्लीट झाली. आपण पाहतोय रिहानची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आपण पाहतोय 23 वरती. मॅच जर का जिंकवली तर जगदीशजी पालकर साहेबांकडनं 1000 रुपये. हा फटका देखील चांगला आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी आपण पाहतोय मिसफील्ड आणि चेंडू झालाय फरार चौकार. 27 धावा. सत्तावीस धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते रिहानची. 3 षटकार लगातारचे आपण पाहितले. षटकारांची हॅट्रिक त्यानंतर हा चौकार. चौफेर फटकेबाजी हा देखील फटका आपण पाहतोय. त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. यावेळी एकच धाव मिळेल. 28 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. समीर दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती आहे.
आता मात्र 20 चेंडू आणि 50 धाब्यांची गरज आहे. 20 चेंडू 50 धाब्यांची गरज या मॅच मध्ये विजय होण्यासाठी. लौकिक 11 या टीमला संघर्ष तर करावाच लागेल. संघर्षाची लढाई मैदानामध्ये लढावी लागेल. हा फटका आलाय प्रवीणच्या बॅट मधून, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेटला क्लिअर करणारा हा दर्जेदार उत्तुंग बरा प्रवीणच्या बॅट मधून आलाय षटकार. चौतीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. सुरुवात जशी आपण पाहतो ना श्लोका 11 टीम कडनं झाली होती त्याच प्रकारची आता सुरुवात आपण पाहतोय. आघाडीचा फलंदाज जरी विकी बाद झाला असेल परंतु कोणतंही दडपण आणि आता इथं मात्र दबावामध्ये न खेळता चांगली इनिंग आता मात्र या दोन्ही बॅटरच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये. रिहान आणि त्याला साथ लाभली आहे रिहानची. चांगली बॅटिंग दोघांच्या माध्यमातून. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती. 78 धावांचा पाठलाग करत असताना आणखीन एक फुल टॉस त्याच्यावरती देखील आलाय हा षटकार. चाळीस धावा धावफलक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव. एक षटकाराला त्यानंतर मात्र सिंगल घेतली. 41 धावा. 78 धावांचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं आपल्या टीमला मिळवून देत असताना रिहान आणि प्रवीण चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 41 वरती आपल्याला पाहायला मिळते. 78 धावातून माघारी फिरलाय तो लौकिक 11 या टीमचा विकी गुंजाल. बेचाळीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या जातात. एक सिंगल आली आहे. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं क्रिकेटचं एक उत्तम उदाहरण. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यावेळी चांगले चेंडू येतात त्याच्यावरती मात्र सन्मान दिला जातोय परंतु खराब चेंडूना अगदी सीमारेषेच्या पलीकडे देखील धाडलं जात आहे. तर चेतन कडू यांनी जर का झेल पकडला तर शिंदे कॉर्नरचे प्रोप्रायटर आमचे परागजी शिंदे यांच्याकडनं 500 रुपये. 42 धावा धावफलकावरती. हा वेगवान चेंडू गतिवान चेंडू होता. खऱ्या अर्थानं खोलवर टप्प्याचा होता. फुलन लेनचा चेंडू तिथे मात्र बीट झालाय. थोडासा नाराज आहे खऱ्या अर्थानं स्वतःवरती रिहान देखील. आणि इथून पाहतोय आपण डॉट बॉल आलाय. बऱ्याचशा कालावधी नंतरचा हा डॉट बॉल हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 42 वरती खऱ्या अर्थानं धावसंख्या आपण जाऊन पोहोचली आहे. ती दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना
आणखीन एक लोअर फुल टॉस व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. सिंगल धाव इथे फक्त कंप्लीट केली जाईल. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती अजय गुंजालचं. चांगला गोलंदाज आहे अजय गुंजाल देखील. बऱ्याचशा मॅचेस मध्ये चांगली गोलंदाजी त्याची देखील राहिली आहे. गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला सातत्यपूर्वक तारलंय देखील या गोलंदाजानं. परंतु या प्रीमियर लीग मध्ये आतापर्यंत थोडीशी नाराजगी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता स्ट्रायकिंग एंडवरती डावखुऱ्या हाताचा आपण पाहतोय प्रवीण. ऑफस्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू अंपायर दंडित करतायत. व्हाईट बॉल आलाय. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू डिलिव्हर्ड करायचा होता. तिथे मात्र प्रयत्न फसला गेलाय. अवंतर चेंडूने मात्र धावसंख्या वाढतीये. 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 34 धाब्यांची गरज. हा फटका देखील चांगला आहे. उंची जास्त आणि लांबी कमी. इथे मात्र टिपला जाईल झेल. तीस धाब्यांची गरज. 12 चेंडू 34. धावांचा पाठलाग करत असताना प्रत्येक चेंडूवरती आता मात्र कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. प्रत्येक चेंडू आता या मॅच मधला निर्णायक चेंडू असणार आहे. एकदा वाली धावसंख्या जाऊन पोहोचली 45 वरती. आता येणारे 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धाब्यांची गरज. 11 चेंडू आणि 33 धाब्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहतोय फिल्डिंग देखील केली जाते. कारण की ज्या वेळी आपण पाहतो ना डावखुरा आणि रायटी फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करत असतो, जेवढी दोखी खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकाला असते तेवढी डोकेदुखी अंपायरला देखील असते. कारण की प्रत्येक चेंडूवरती अगदी चेंज व्हावं लागतं. आणि तसंच चित्र आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अटॅकिंग फिल्डिंग मैदानामध्ये सजवली जाते. खऱ्या अर्थानं हेमंत गुरव जे टीमचे कॅप्टन आहेत या टीमला लीड करतायत. हा चांगला चेंडू, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि खऱ्या अर्थानं लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाते. चांगला गोलंदाज आहे समोर. 46 धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि आता मात्र 32 धाब्यांची गरज. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. 10-32 धाब्यांची गरज. इथून मात्र एखादा मोठा फटका आला ना तर पुन्हा या मॅच मध्ये आपल्याला एक चुरस एक पाहायला मिळेल. रिहान खऱ्या अर्थानं जमेची बाजू लौकिक 11 टीम साठी असेल की अजूनही मैदानावरती रिहान आहे. इथून मात्र त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. इथून देखील मॅच मध्ये आपली पकड निर्माण करू शकतो. ऑन साईडला जोरकास फटका खेचायचा होता. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये.
अगदी आपण पाहतोय डीप मिड विकेट मधून त्या ठिकाणून क्षेत्ररक्षक आलाय आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली. 9 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. सत्तेचाळीस धाबा धावफलकावरती. 9 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं इथून जर पाहायला गेलं तर. चौकार आलाय. ऑन साईडला जबरदस्त फटका ऑलॉंग द कार्पेट. हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी देखील इथून कंप्लीट झाली आहे. प्रत्येक चेंडू या मॅच मधला निर्णायक आहे. सिंगल डबलला देखील प्राधान्य दिलं जाते. धावसंख्येचा जर विचार करायला गेलो तर जाऊन पोहोचली आहे 53. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 7 आणि बनवायचे आहेत 25. 7 चेंडू आणि 25 धाबींची अजूनही इथून गरज आहे. लवकर धाबांचा पाठलाग करत असताना चांगली इनिंग खऱ्या अर्थानं आतापर्यंत साकारली गेली आहे. गोलंदाज देखील प्रयत्न अगदी करतायत. हा फटका देखील अगदी आपण पाहतोय बॅकफुट वरती आल्या. जागा बनवली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. पॉइंट मधून जाईल चेंडू. अगदी कव्हर पॉइंटला येतोय चौकार. हा दिमागदार खऱ्या अर्थानं चौकार आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज संदीप यांच्या बॅट मधून. शेवटचे चेंडू आता शिल्लक असतील 6 आणि बनवायचे आहेत ते 21 धावा. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आता तुम्हाला पाहायला मिळेल फलंदाज रिहान जो सलामीला गेलाय, ज्याच्या बॅट मधून खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी या 78 धावाचा पाठलाग करत असताना चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मोठे फटके ज्याच्या बॅट मधून आलेत तो आता मात्र 6 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज असताना स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. सातत्यपूर्वक आपण पाहत आलोय शेवटच्या षटकामध्ये धावा येत आहेत. स्लॉगरचं षटक म्हणून या षटकाकडे पाहितलं जातं. आता या षटकामध्ये या 21 धावा बचावल्या जातील का या धाव संख्येचा पाठलाग होणार त्या येणाऱ्या 6 चेंडू मध्ये पाहायला मिळेल. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. चेंडू 21 धाब्यांची गरज. शेवटचं षटक खऱ्या अर्थानं मंदार लाड गोलंदाजी मार्क वरती आलाय आणि त्याच्यासाठी आता खऱ्या अर्थानं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक जर का इथून संपादित केली तर शिंदेच कॉर्नरचे प्रोप्रायटर आमचे परागजी शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. 6 चेंडू 21 धाब्यांची गरज. काय होणार या मॅच मध्ये. पहिला चेंडू स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. ओव्हर द बॉलर हेड चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. चौदा चेंडू आणि 41 धाब्यांची विस्फोटक इनिंग
आपण पाहतोय रियाच्या माध्यमातून. 5 चेंडू 15ची गरज असताना हा निर्धाव चेंडू आलाय. टेन्शन वाढवणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉलने आता खऱ्या अर्थानं इथून मात्र प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज आहे अजूनही. 4 चेंडू 15 धाब्यांची गरज. आणखीन एक जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सदुसष्ट धावा धाव फलकावरती. 67 धावा धाव फलकावरती. शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धाब्यांची गरज. 3 चेंडू 11 धाब्यांची गरज. वैयक्तिक 45 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. 15 चेंडू 45 धावा. हा लोवर फुल टॉस. त्याच्यावरती आक्रमण. चेंडूला फेकलाय. सीमा रेषेच्या पलीकडे येतोय हा षटकार. थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. विमर आहे की नाही ते चेक केलं जाईल. चला बाकीच्यांनी कुणी अंपायर वरती दबाव नका टाकू. त्यांनी थर्ड अंपायर रेफर केलाय. चला आमचे डीके सर जरा थर्ड अंपायरचं डिसिजन चेक करण्यासाठी या. डीके सर. डीके सर. डिसिजन पेंडिंग आहे. आमचे डीके सर मात्र आता चेक करतील. त्यानंतर मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. चला नो बॉल नसेल. षटकार आलाय आणि या षटकारानं आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 73. 2 चेंडू आणि 5 धाबींची गरज. कंपल्सरी चेस करावा लागेल. अर्धशतकीय खऱ्या अर्थानं कंप्लीट झाला. अर्धशतक या ठिकाणी आपण पाहतोय रिहानचं. इथून मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. 18 चेंडू आणि 53 धावेंची विस्फोटक इनिंग. अर्धशतक इथून मात्र कंप्लीट झालंय. ते रिहानचं. एकदा बॅट उंच करा रिहान. आणि त्यांच्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. आता 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावेंची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 3 धावेंची गरज. हा फटका सीमा रेषेच्या पलीकडे. विजयी चौकार आलाय रियानच्या बॅट मधून. हा षटकार आहे आणि या षटकारानं मात्र विजयी करतोय आपल्या टीमला. अगदी सलामीला आला होता आणि इथून मात्र आपल्या टीमला विजयी देखील करून दिलाय रियाननं. एकोणीस बॉल आणि 59 रनची खऱ्या अर्थानं विस्फोटक इनिंग. मॅच विनिंग ज्याच्या माध्यमातून साकारली गेली. तर रिहान शेख अगदी शेवटपर्यंत मैदानावरती टिकून राहिला आणि आपल्या टीमला मात्र विजयी करून दिलं. त्याच्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकार.